आम्ही लाल बोलत नाही ना. थोडंसं सायलेंट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महानगराची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष ओमप्रकाशजी पोकर्णे यांनी जाहीर केलेली आहे. त्या कार्यकारिणीमध्ये सर्व समाजाला स्थान देण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि सर्व टीम मिळून राष्ट्रवादी काँग्रेस कशी वाढेल या संदर्भातला निश्चित प्रयत्न त्यांच्या नेतृत्वामध्ये होईल. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत काय तयारी? राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी पूर्णपणानं आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस देखील मी आणि माझे सहकारी अनेक वेळेस सांगत होतो की महायुती म्हणून आम्हाला युतीचा धर्म पाळायचा आहे, परंतु महायुतीतले अन्य आमचे मित्रपक्ष जर हा धर्म पाळत नसतील तर स्वतंत्रपणे राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवेल हे आम्ही सांगितलं. आपल्याला किंवा अन्य कोणाला विश्वास बसला नसेल, पण नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक उमेदवार दिले. निकालाच्या नंतर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज जिल्ह्यातला नंबर 1चा पक्ष राहील. त्याच धर्तीवर महापालिकेमध्ये सुद्धा आमची युती करण्याची इच्छा आहे. आमच्या पक्षश्रेष्ठीने तसे आदेश दिलेले आहेत, पण स्थानिक पातळीवर जर ह्या घडामोडी झाल्या नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवायला तयार आहे. मित्रपक्षाचे काही पदाधिकारी तुमच्या पक्षप्रवेश करण्याचे संकेत देत आहेत. काय कसं आहे की बघा, पक्षाचे कार्यकर्ते एखाद्या पक्षात काही कारणास्तव दुखावला गेला तर त्याच्यासमोर तो पर्याय असतो. त्याच्यामुळं आम्ही होऊन कोणत्या पक्षातले पदाधिकारी घेत नाहीत. आमचे कोणी घेतलं तर हरकत नाही, पण आम्ही कोणते पदाधिकारी स्वतःहून कोणाला प्रवेश देत नाही. युती झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढायला तयार आहे. तशा मुलाखती जिल्हा कार्यालयामध्ये सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आहे. राष्ट्रवादीला उमेदवार मिळाला थांब ना थोडं. राष्ट्रवादीला उमेदवार मिळाले. राष्ट्रवादीला उमेदवार मिळाले नाही असं झालं नाही. थोडं आमची पक्षाची थोडीशी गलत झाली की आम्ही आमच्या काही पदाधिकाऱ्यांना निरीक्षक म्हणून बाहेर पाठवलं. त्याच्यामुळं तिथं स्थानिकला काही लोकांना पूर्णपणानं वेळ देता आला नाही. पण याचा अर्थ असा नाही की एखाद्या ठिकाणी आम्ही लढलो नाही म्हणजे आम्ही तिथं फार कमजोर आहोत असं काही समजायची गरज नाही. ही वस्तुस्थिती लपवता येणार नाही की मुखेडमध्ये आम्ही अतिशय नगण्य उभा केलेला आहे, तरी पण त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. जिल्ह्यात बिबट्याचा प्रादुर्भाव मोठा वाढला आहे. जिल्ह्यामध्ये बिबट्याचा प्रादुर्भाव वाढला ही गोष्ट खरी आहे. या संदर्भानं मी देखील लक्षवेधी मांडलेली होती, परंतु सभागृहातल्या बहुतांशी सदस्यांची भूमिका मोकाट कुत्रे आणि बिबट्या याच्यावरच असल्यामुळं माननीय मंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून प्रत्येक विभागाची बैठक घेऊन ज्यांच्या लक्षवेधी आल्या त्या लक्षवेधीवर चर्चा करणे आणि अध्यक्षाच्या संमतीने विधानसभेचंच कामकाज आहे असं गृहीत धरणे या संदर्भातली सूचना दिली. त्यामध्ये प्रामुख्यानं मी मुद्दा मांडलेला होता की लोहा तालुक्यातल्या रिसनगाव येथे जवळपास 3.5 ते 4,000 एकर जमीन वन विभागाची आहे. त्या ठिकाणी जसं व्याघ्र प्रकल्प निर्माण अनेक ठिकाणी करतात तसं त्याच धर्तीवर इथं प्रकल्प उभा करावा आणि हे जे सगळे बिबटे आहेत ते सगळे बिबटे स्थलांतरित इथं केले तर हरकत नाही, परंतु त्यांना लागणाऱ्या सुविधा, जनतेला न होणारा त्रास, त्याची कंपाऊंड बांधणे अशा पद्धतीची मी वन विभागाकडे विनंती केलेली आहे आणि मला वाटतं की गणेश नाईक साहेब याच्यामध्ये योग्य तो निर्णय घेतील. आता लोकांमध्ये बिबट्याला घेऊन खूप मोठी भीती निर्माण झालेली आहे. लोकांना काय आवाहन करा? नाही, ही वस्तुस्थिती आहे की बिबट्यांची दहशत मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये पण अनेक ठिकाणी झालेली आहे. आता आव्हान हेच करणार की रात्रीच्या वेळी आम्ही सगळ्याच सदस्यांनी महावितरणला पण मागणी केली की रात्रीच्या ऐवजी दिवसा पण लाईट द्या आणि लोकांनी आता स्वतः सांभाळून राहिलं पाहिजे. त्यांची जनावरं देखील सांभाळून ठेवली पाहिजे आणि काही दिवस जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त होणार नाही तोपर्यंत स्वतःची काळजी घेणं हे आवश्यक आहे.
ती काळजी घ्यावी असं आवाहन आपल्यामार्फत करणार.